नमस्कार, मी अश्विनी, कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर चला, मी असा मस्त फ्लावरची भाजी बनवून दाखवणार आहे, जी जेणेकरून डब्यासाठी एकदम परफेक्ट आणि खाण्यासाठी देखील अप्रति अशी याची चव लागते. तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया. तर इथे पहा, मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि जो आपण कोबी मोडून वगैरे घेतलेला होता तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ माझा पूर्ण पहा. तर इथे पहा, मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल. आणि थोडंसं तेल टाकलं की लगेच त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी देखील टाकून घेतलेले आहे. तोपर्यंत इकडे मी दोन छोट्या आकाराचे कांदे असे बारीक आकारामध्ये कापून घेतलेले आहेत बघा. आणि कांदे बारीक कापून घेतले की मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत परतून द्यायचा, म्हणजेच आपला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून द्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये लगेच मी टाकणार आहे हळद टाकायची आणि हळद मस्त अशी परतवून घ्यायची. तोपर्यंत मी इकडे टोमॅटो देखील एक कापून घेतलेला होता. टोमॅटो कांदा हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडले तर नाही टाकले तरी काही हरकत नाही, फक्त लसणाची फोडणी दिली तरी चालते. पण आमच्याकडे म्हणजे मला आवडतं कांदा टोमॅटो टाकायला, त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये कांदा टोमॅटो टाकतच असते बघा. आणि ही जी भाजी आहे ना, एकदम कमी साहित्यात तयार होते बघा. आणि इथे पहा, मी मटर आणि कोबी पण असा म्हणजे मस्त शिजवून घेतलेला आहे. पहा, तुम्हाला दाखवते शिजवलेला. आणि लगेच टाकून घेते या आपल्या वाटणामध्ये आणि गरा 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 असं हलवून घेते बघा. 2-3 मिनटासाठी असं मस्त परतवून घेते. आणि जे आपला कांदा टोमॅटो जे आहे ना, ते मस्त परतले ना, आपल्या भाजीची चव एकच नंबर अशी होते बघा. आणि एकदम कमी मसाल्यात कमी साहित्यात अगदी झटपट 5 मिनटात तयार होणारी ही डिश आहे. डब्यासाठी सकाळी सकाळी तुम्हाला जर काही करायचं सुचत नसेल तर माझ्या पद्धतीने असं एकदा फ्लावरची भाजी बनवून बघा. आवडीने खातील आणि डब्बेसुद्धा फिनिश होऊन येतील घरी, अशी इतकी टेस्ट ही भाजी लागते. आणि 2 मिनटानंतर मस्त असं परतवून घेतलेलं आहे पहा. आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकत आहे. मी ही भाजी तिघांच्या डब्यासाठी बनवत आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भाजी कमी जास्त करू शकता. आणि ही जी भाजी आहे ना, मी तुम्हाला म्हटलं ना लसणाच्या फोडणीमध्ये, तर एवढीच छान लागते ना, खूपच भारी लागते बघा ही भाजी. अशीच फ्लावरची भाजी बनवायची आहे. तर माझ्या कुक बाय अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर देखील करा, म्हणजे आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मीठ टाकल्यानंतर थोड्या वेळ परत झाकून ठेवलेले आहे. आणि परत 2 मिनटानंतर उघडले तर पहा किती मस्त असा आपला फ्लावर झालेला आहे. आणि आता लगेच याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे. आणि अगदी 10 मिनटाच्या आतच ही रेसिपी तयार होते बघा. तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो करा, व्हिजिट करा, म्हणजे सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे ना आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि एकदम झटपट कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. आणि पहा, आता सर्वात शेवटी मी थोडीशी काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, काश्मीरी पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला देखील टाकलेला आहे. आणि सर्वात शेवटी मी थोडीशी कोथिंबीर देखील वरून टाकून घेतलेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा की पुढची रेसिपी कशाची हवी आहे, मी ती देखील तुमच्यासोबत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि सर्वात शेवटी मी अशी वरतून ताजी कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे. तर कशी वाटली आपली अशी युनिक अशी झटपट तयार होणारी रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खात राहा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.